पंडित देशमुख यांच्या हत्येचा बदला घेऊ, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊ, एकनाथ शिंदे यांनी बाळराजे पाटलांना इशारा दिलाय। मोहोळच्या सभेत बाळराजेंवर शिंदेंनी हल्ला बोलला। मोहोळमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या पंडित देशमुख हत्येचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना राहणार नाही असा इशाराच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय। मोहोळमधल्या प्रचार सभेत ते बोलत होते। तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी बाळराजे पाटलांना इशारा दिलाय। मी आपल्याला एवढंच सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे, आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे। आणि चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही। आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे, कोण पाहिजे, त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू। आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकांचा बलिदान, तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। ज्या शिवसैनिकांनी या शहरामध्ये आणि शिवसेनेसाठी बलिदान दिलं त्याचा निश्चितपणे बदला घेतला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी मोहोळ शहरामध्ये आज प्रचार सभेच्या निमित्तानं आल्यानंतर केलं। मी निश्चितपणे त्या विषयाचं स्वागत करतो। आमची एकट्याची नव्हे, संपूर्ण मोहोळ तालुक्याची ती मागणी आहे। या मोहोळ तालुक्यातली दहशत, गुंडागर्दी ही फोपवण्यामागे पंडित देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये। आणि ही गुंडागर्दी आणि दहशत संपवायची असेल तर बाळराजे पाटील हा जो मर्डरर आहे, 302चा आरोपी आहे, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याच्याकरता उच्च न्यायालयामध्ये हरीश साळवे यांच्यासारखे देशातले क्रमांक 1चे विधितज्ञ हे पंडित देशमुख यांच्या बाजूनं किंवा सरकार पक्षाच्या वतीनं केस लढवतील आणि ती जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे घेण्याचं मान्य केलेलं आहे।